सोलापूरच्या जवळ एका गावात रामकृष्ण नावाचा एक भक्त राहत होता. तो लहानसा व्यापारी होता, परंतु काही दिवसापासून त्याचा व्यापार तोट्यात जात होता. कर्ज वाढत होते आणि कुटुंबावर मोठे संकट आले होते. तो रोज श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करत असे, पण मनात शंका होती, खरंच स्वामी समर्थ माझी मदत करतील का? त्याला काळजीमध्ये बघून त्याची पत्नी सावित्री म्हणते, स्वामींवर विश्वास आहे ना तुमचा? मग काळजी कशाला करता? सर्व काही ठीक होईल. एका रात्री रामकृष्ण खूप अस्वस्थ होता. झोप लागत नव्हती. अचानक त्याच्या डोळ्यासमोर स्वामी समर्थांचे तेजस्वी रूप प्रकट झाले. त्यांनी हसत विचारले, काय रे, एवढा का चिंतेत आहेस? रामकृष्णाने अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी आपली अडचण सांगितली. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, चिंता करू नकोस. उद्या तुझ्या दुकानात एक अनोखा ग्राहक येईल. त्याच्याकडून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग करून तुझे सर्व प्रश्न सुटतील. दुसऱ्या दिवशी सकाळीच रामकृष्ण दुकान उघडून स्वामींच्या प्रतिमेसमोर धूप आणि उदबत्ती लावून बसला. काही वेळाने एक सोज्वळ पण तेजस्वी चेहऱ्याचा माणूस दुकानात आला. त्याने मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला आणि त्याला योग्य ती किंमत दिली. मात्र जाताना तो माणूस हसून म्हणाला, विश्वास ठेव, स्वामी समर्थ सर्व काही ठीक करतील. रामकृष्णाला आश्चर्य वाटले. त्याने पैसे मोजले तर नक्कीच त्याच्या कर्जफेडीसाठी आणि पुढील व्यवसायासाठी पुरेसे होते. ते पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने हात जोडून स्वामी समर्थांचे आभार मानले. स्वामी समर्थांचे चमत्कार कसे घडतात बघा. नंतर काही दिवसांनी रामकृष्ण श्री क्षेत्र अक्कलकोटला गेला. तेथे समाधीस्थळी नतमस्तक झाला. तिथे एका साधूने त्याला विचारले, काय रे, तुझी अडचण सुटली का? रामकृष्ण आश्चर्यचकित झाला. तोच चेहरा, तोच आवाज, तोच माणूस आणि स्वामी समर्थ एकच होते का? त्याला जाणवले की स्वामी समर्थ स्वतःच त्याच्या मदतीला आले होते. त्या दिवसापासून रामकृष्णांच्या स्वामींवरील विश्वास अधिक दृढ झाला. त्याने आपला व्यवसाय प्रामाणिकपणे वाढवला आणि स्वामी समर्थांची सेवा करत राहिला. तात्पर्य, श्री स्वामी समर्थ भक्तांच्या श्रद्धेची परीक्षा घेतात, पण जेव्हा भक्त निष्ठेने आणि समर्पणाने त्यांची प्रार्थना करतो, तेव्हा स्वामी समर्थ स्वतः मदतीला धावून येतात. श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.